मार्केटमध्ये एक नवीन कन्सेप्ट आली आहे, ऑरेंज इकॉनॉमी. आणि माझं क्लिअर प्रिडिक्शन आहे की जसं गिग इकॉनॉमी करंट अफेअर्स मधून सिलेबसचा पार्ट बनलंय, तसंच ऑरेंज इकॉनॉमीचं पुढच्या 3-4 वर्षात होणार आहे. यासोबतच अशाच काही कन्सेप्टचा आधार घेऊन भारत आज जगातील 4थ्या नंबरची इकॉनॉमी बनलेलं आहे. आणि याच इकॉनॉमीला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी विझिंगम सारखे नवीन डीप वॉटर पोर्ट्स बनवल्या गेलेले आहेत. हॅलो. या लेक्चरमध्ये आपण एप्रिल आणि मे 2025च्या आर्थिक किंवा इकॉनॉमीच्या घडामोडी बघणार आहोत. तर आपलं पहिलं आहे, भारत 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला आहे. आणि सेम प्रश्न कंबाईनला 2-3 वर्ष आधी विचारलेला होता. त्याने विचारलं होतं की कोणत्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती, आणि तेव्हा आन्सर होतं 5. आणि आता 4थ्या नंबरची झाली आहे. आणि सेम रिपोर्ट होता, ॲज पर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक ऑफ IMF. हे पण लक्षात ठेवा, हा याच्यावर वेगळा प्रश्न विचारू शकतात की वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक कोण काढतं, तर त्याचा आन्सर आहे IMF. ठीक आहे. तर ह्याच्याप्रमाणे भारताने आता 4थ्या नंबरवर उडी घेतलेली आहे. कोणाला मागे करून? जापानला. आता हा पण एक प्रश्न विचारू शकतात की कोणाला मागे टाकले भारताने? तर जापानला मागे टाकलंय, आणि कोणाला मागे टाकणार आहे आता? जर्मनीला. म्हणजे आपल्याला लक्षात ठेवताना पहिले टॉप 5 जर लक्षात ठेवायचे आहे, ते लक्षात काय ठेवायचं? जापान को हराया अब जर्मनी की बारी. काय? जापान को हराया अब जर्मनी की बारी. म्हणजे भारताने जापानला हरवले, म्हणजे जापान आधी 4थ्या नंबरवर होतं. आता 5व्या नंबरवर गेलंय जापान. म्हणजे भारत आता 4थ्या नंबरवर आहे. आता बारी किसकी है अभी? जर्मनी की. म्हणजे 3ऱ्या नंबरवर जर्मनी आहे. दुसऱ्या नंबरला आहे चायना, आणि पहिल्या नंबरला आहे USA. चायना आणि USA नेहमी तिथंच असतात. आता फक्त ह्या याच्यात कॉम्पिटिशन आहे. ठीक आहे. पहिले 5 लक्षात आले. हा, आता वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक IMFचं हे म्हणजे एका वर्षात दोनदा निघतं. आणि हे आहे एप्रिल 2025चं. आणि त्याच्यानंतर आय थिंक सप्टेंबर किंवा ऑक्टोबरला पण निघालेलं आहे. त्याच्यात पण भारत 4थ्या नंबरलाच आहे. ठीक आहे. तर असं आहे भारताचं हे. त्याच्यानंतर वेव्ज. आता हे वेव्ह समिट आहे, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्याला 100 स्टार केले तरी कमी पडतील, एवढी इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आता एवढी इम्पॉर्टंट का बरं आहे? कारण की जशी आता मागं 4-5 वर्ष आधी गिग इकॉनॉमी नावाची कन्सेप्ट बूम झाली होती. म्हणजे खूप आधीची कन्सेप्ट आहे, पण 4-5 वर्षापासून खूप बूम मध्ये आहे. आणि तेव्हा आपल्याला फक्त तोंडपाठ म्हणजे जस्ट आपल्याला ओळख झाली होती. आणि आपल्या आता सिलेबसमध्ये आली आहे गिग इकॉनॉमीची कन्सेप्ट. सेम आता अशी एक कन्सेप्ट आहे की त्या कन्सेप्टला प्रमोट करायचं काम वेव्ज सबमिट करत आहे. आणि ती कन्सेप्ट म्हणजे कोणती आहे? ऑरेंज इकॉनॉमी किंवा AVGC XR. आता ही जी कन्सेप्ट आहे, ही काय आहे ते आधी बघून घेऊ आपण. ते आपल्याला हे समिट नेमकी काय होती ते पण कळेल. आणि ह्या समिटमध्ये मोर दॅन 90 कंट्रीजनी भाग घेतला होता. ठीक आहे. म्हणून ही खूप जास्त इम्पॉर्टंट आहे पूर्ण इंटरनॅशनल लेवलसाठी. आणि भारतासाठीची ही पहिलीच अशी समिट होती की जी ऑरेंज इकॉनॉमीला प्रमोट करायसाठी होती. आता ऑरेंज इकॉनॉमी काय आहे? ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे संत्र्याची इकॉनॉमी नाही, म्हणजे काय? क्रिएटिव्ह इकॉनॉमी. क्रिएटिव्ह म्हणजे काहीतरी आपण क्रिएट करतोय, काहीतरी आयडिया लावतोय. आता कुठं? कला, कला म्हणजे डिजिटल कला किंवा डिजिटल आर्ट वगैरे असतात. ती जी क्षेत्र आहे, तर त्याच्यातली मूव्हीज बनवतात, OTT प्लॅटफॉर्म वगैरे आहे, तर ह्याच्यातलं वगैरे, किंवा फॅशन डिझायनिंग आहे, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आहे. म्हणजे फक्त सॉफ्टवेअर नाही, सॉफ्टवेअर जे डेव्हलप करतात ते. गेमिंग आहे, जे गेमिंग खेळतात ते नाही, जे गेम डेव्हलप करतात. हा, गेमिंग खेळणारे पण येतील, कारण की आता त्याच्यात पण बरेच जण पैसा वगैरे कमवत आहेत. त्याच्यानंतर डिजिटल मीडिया वगैरे पण, हे सगळे ह्या ऑरेंज इकॉनॉमीमध्ये आले. आणि ह्याच्यातून जे पैसा कमवत आहे, म्हणजे जे आयडिया लावून काहीतरी नवीन क्रिएट करून पैसा जे कमवत आहे, फोटोग्राफी म्हणा. आता फोटोग्राफी तर ते जेव्हा 3 इडियट्स आलं होतं तेव्हापासूनच बूम मध्ये लागलंय. पण आता ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या खूप जास्त बूम मध्ये यायला लागल्या आहेत. आणि ह्याच्यावर 100% गॅरंटी सांगतो, ह्या वर्षीच्या UPSCच्या मेन्सला किंवा MPSCच्या मेन्सला एक फिक्स प्रश्न असणार आहे. जसा की गिग इकॉनॉमीवर लगातार 2-3 वर्ष प्रश्न आलेला UPSCच्या मेन्सला. सोशिओलॉजीमध्ये पण होता, GS मध्ये पण होता. आणि तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे की तुम्ही हे जी कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट आणि ही कन्सेप्ट AVGC XR, ह्या दोन जर चांगल्या लिहून ठेवल्या, चांगल्या पाठ करून ठेवल्या, चांगल्या इंटरनाइज केल्या, तर GS 1, 2, 3, 4 इव्हन एसे मध्ये पण सगळे कुठेही लिहू शकता. आता GS 1 ला काय आहे? सोसायटीमध्ये काय ग्लोबलायझेशन नावाचा एक टॉपिक आहे. तिथे तुम्ही ही कन्सेप्ट टाकू शकता. ग्लोबलायझेशनचा काय नवीन इम्पॅक्ट आहे, डिजिटल इम्पॅक्ट. ठीक आहे, तिथे टाकू शकता. GS2 ला पण गव्हर्नन्स मध्ये टाकू शकता. GS3 ला डायरेक्ट टॉपिक आहे इकॉनॉमी. आता इकॉनॉमी जसं जी इकॉनॉमीचा पहिलाच प्रश्न होता, आय थिंक 21 की 22 UPSC मेन्सला. तर तिथं असा प्रश्न विचारू शकतात. आणि पुढच्या 2-3 वर्षातली ही म्हणजे सगळ्यांना तोंड ओळख असलेली कन्सेप्ट होणार आहे ही, जशी आता गिग इकॉनॉमी आहे तशी. ठीक आहे. त्याच्यानंतर AVGC XR, हे पण सेम आहे, जवळपास सिमिलरच आहे, फक्त याचा लॉंग फॉर्म काय आहे? ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक आणि एक्सटेंडेड रियालिटी. आता ॲनिमेशन म्हणजे काय? की चित्र वगैरे असतात, कोण चित्र काढतात आणि ते हालतं चित्र वगैरे असतं नाही का, त्याला ॲनिमेट करणं, तर ते ॲनिमेशन झालं. ठीक आहे. त्यानंतर व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे काय? VFX वगैरे असतं. गेमिंग म्हणजे काय?
गेमिंग डेव्हलपमेंट वगैरे करणं. त्याच्यानंतर कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रियालिटी. आता एक्सटेंडेड रियालिटी काय आहे, की जसं व्हर्च्युअल रियालिटी आहे, मिक्स्ड रियालिटी आहे. आता ह्या कन्सेप्ट मी समजायला लागलो तर बराच वेळ जाईल. पण तेवढं लक्षात ठेवा, की जे रियालिटी आहे, आपण ज्या रियालिटीमध्ये वागतो, तर त्याच्यासोबत जो डिजिटल टच आहे, तो टाकला की एक्सटेंडेड रियालिटी बनतं. आणि ह्याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आहे, मिक्स रियालिटी आहे, व्हर्च्युअल रियालिटी आहे. तर त्या सगळ्या कन्सेप्ट मी आता इथं सांगत बसत नाही, कारण की खूप वेळ चालला जाईल. ठीक आहे. तर हे गोष्ट लक्षात ठेवा, की एव्हीजीसी एक्सआर, कारण की ह्याच्यानी कसं आहे, आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पण मोर दॅन 3000 करोडचा 3000 करोडचा याला बजेट दिलेला आहे आता. आय थिंक सप्टेंबर का ऑक्टोबरचा कॅबिनेटने अप्रूव्ह केलाय तो बजेट. बजेट म्हणजे तेवढे पैसे अप्रूव्ह केले ह्याच्यासाठी, एव्हीजीसी एक्सआर साठी. आणि इंडियन गव्हर्नमेंट पण मागच्या 2-3 वर्षापासून प्रमोट करायचा प्रयत्न करत आहे. आणि ह्या समिटमध्ये पण, वेव्ह समिटमध्ये पण त्याचा खूप जास्त उल्लेख झालेला आहे. तर काय विचारू शकतात ते आता एक्झाम मध्ये, प्रिलिम्स मध्ये, की एव्हीजीसी एक्सआर हे रिसेंटली खूप जास्त न्यूज मध्ये होतं, तर ते कशा रिलेटेड आहे. तर 4 ऑप्शन देतील. पहिल्या ऑप्शन मध्ये हे देतील, दुसऱ्या ऑप्शनला बायोलॉजीचे 4-5 टर्म्स देतील, तिसऱ्या ऑप्शनला परत केमिस्ट्री देतील, पाचव्या ऑप्शनला काय कशा वेगळ्या काहीतरी देतील. तर हे लक्षात ठेवा, हे याच्यासाठी आहे. ठीक आहे, एव्हीजीसी एक्सआर. तर जसं आता एलजीबीटीक्यू आधी आपल्याला काही माहितच नव्हतं कशासाठी आहे, तर आता त्याच्यासारखंच म्हणजे खूप अनरिलेटेड गोष्टी आहेत. पण एव्हीजीसी एक्सआर ही पण आता जे अॅक्रॉनिम आहे ते आता पुढे जाऊन तसंच डेव्हलप होणार आहे. हे माझं प्रेडिक्शन आहे. पुढच्या 4-5 वर्षातली खूप मोठ्या गोष्टी आहेत ह्या. ठीक आहे. म्हणून ह्याच्यावर प्रश्न येणं साहजिक आहे. प्रिलिम्स, मेन्स सगळीकडे. ठीक आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तर ह्या 2 गोष्टी कळल्या. हां, तर ह्या 2 गोष्टीला प्रमोट करायसाठी वेव्ह समिट किंवा शिखर परिषद आपण अरेंज केली होती. आता अरेंज कोणी केली होती ती? ऑर्गनाइज बाय मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. कोणी? इन्फॉर्मेशन आणि ब्रॉडकास्टिंग ही मिनिस्ट्री होती तिने. आणि उद्घाटन कोणी केलं होतं? प्राईम मिनिस्टर मोदीजी यांनी. आता असे प्रश्न विचारतात म्हणून हे सगळं लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. हे ऑप्शनमध्ये समजा 4 ऑप्शनचं आलं, तर ह्याच्यात ह्या 2 पैकी एक असणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही कुठं झाली होती? मुंबईमध्ये. आणि भारताची जी पहिली होती, की जी ऑरेंज इकॉनॉमीला प्रमोट करण्यासाठी होती. आणि वेव्हचं फुल फॉर्म काय आहे? वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट. ठीक आहे. त्याच्यानंतर हां, हे मी पी-आय-बी मधनं घेतले. आणि हे पी-आय-बी मधले जसे तसं काही ते स्टेटमेंट विचारू शकतात, की ह्या वेव्ह समिटमध्ये इन्व्हायटेड कोण-कोण होते? करस्पॉन्डंट्स, म्हणजे जे रिपोर्टर्स असतात नाही का, एकदम ग्राउंड रियालिटी वगैरे दाखवतात. समजा बिहारमध्ये इलेक्शन आहे, तर एकदम इलेक्शनच्या ठिकाणी तिथे जाऊन विचारतात प्रश्न वगैरे. तर ते करस्पॉन्डंट्स आहेत. तर ते इन्व्हॉल्व होते. त्याच्यानंतर फोटोग्राफर्स असतात, कॅमेरा पर्सन असतात, डिजिटल कंटेंट क्रिएटर होते. तर हे सगळे तिथे इन्व्हायटेड होते आणि फ्रीलान्स जर्नलिस्ट वगैरे पण होते. तर एवढेच पी-आय-बी मध्ये आणि इव्हन गव्हर्नमेंटनी पण एवढ्याच लोकांना बोलावलेलं होतं. पण हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर हे तर सांगितलं तुम्हाला. आणि त्याच्यानंतर आपलं असं प्रेडिक्शन आहे, की भारत 2019 पर्यंत, सॉरी 2029 पर्यंत $50 बिलियन मार्केट ह्याच्यात आपण बनवू शकतो. $50 बिलियन. आणि ह्याच्यातच आय-आय-सी-टीच्या स्थापनेची पण घोषणा केलेली आहे. आता आय-आय-सी-टी काय आहे ते आपण पुढे बघू. आणि हे जे मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आहे त्यांनीच याची स्थापना केलेली आहे. ठीक आहे. तर आय-आय-सी-टी काय आहे, की इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. आता याच्यावरून आपल्या लक्षात येतं, की हे जे आपण एव्हीजीसी एक्सआर बघितलं होतं आणि ऑरेंज इकॉनॉमी बघितलं होतं, तर त्या गोष्टी शिकवण्यासाठीची जी इन्स्टिट्यूट असणार आहे, ते ती म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी. आता ही कुणी लॉन्च केली आहे? मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि फिक्की आणि सीआयआय. आणि फिक्की आणि सीआयआय काय आहेत? ह्या बिझनेस बॉडीज आहेत, म्हणजे काही बिझनेसचे लोक आहेत, ते एकत्र आले आणि त्यांनी ऑर्गनायझेशन बनवले. आणि फिक्की जी आहे ती म्हणजे मोर दॅन जवळपास 100 वर्ष होत आले असलेली आपण फिक्कीला. तर ह्या अशा बॉडीज आहेत. ह्या मोस्टली प्रेशर ग्रुप म्हणून वर्क करतात, फिक्की आणि सीआयआय. आणि हे कशासाठी आहे? जे सांगितलं तुम्हाला, एव्हीजीसी एक्सआर सेक्टरसाठी. ठीक आहे. हे असं खूप जास्त इम्पॉर्टंट असा हा आपला टॉपिक होता वेव्ह समिटवाला. ठीक आहे. खूप जास्त लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता सॅटेलाइट टेलिकम्युनिकेशन हे खूप जास्त न्यूज मध्ये का बरं आहे, किंवा खूप जास्त इम्पॉर्टंट का बरं आहे? कारण की आता जे स्टारलिंक आहे त्याला भारतात एंट्री भेटलेली आहे. आणि आतापर्यंत एंट्री भेटत नव्हती. आणि सोशल मीडियावर तेच चालू होतं, की जे जिओ किंवा बाकीचे एअरटेल वगैरे आहे ते ह्याला विरोध करत होते. आणि स्टील ते भारतात आलेलं आहे. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे त्याची पण प्राइसिंग पण खूप जास्त न्यूज मध्ये होती. जवळपास 33,000 त्यांचे प्राइजेस आहेत. एवढं प्राइजेस कोण घेणार आहे? आणि 3,000चा मंथली प्लॅन आहे. हां, पण ह्याचे फायदे पण आहेत, की जे रिमोट प्लेसेस आहेत, रिमोट म्हणजे खूप जास्त दुर्गम भाग आहेत. तर तिथे काय म्हणतात, सॅटेलाईट फोन वगैरे वापरून कोणी पण म्हणजे इझिली कनेक्ट करू शकतं. इव्हन जे नक्षलवादी वगैरे असतात ना, तर ते पण कनेक्टिव्हिटीसाठी सॅटेलाईट फोन वगैरे वापरतात. कारण की ते खूप जास्त सिक्युअर असतं. तिथं तो कोणी असं डायरेक्ट इंटरफेअर करू शकत नाही. म्हणजे फोनची टॅपिंग वगैरे होऊ शकत नाही. आता हे वर्क कसं करतं? आता समजा हा एक फोन आहे, सॅटेलाईट फोन. आणि इकडे पण सॅटेलाईट फोन आहे, जो सॅटेलाईटला कनेक्टेड आहे. आता वरती खूप सारे सॅटेलाईट पाठवतात ते. ठीक आहे. आणि इथून जर फोन केला तर सिग्नल जातो एका सॅटेलाईटला, ह्याच्या जवळचा जो सॅटेलाईट असेल तिथं. आणि तिथलाच जो सॅटेलाईट आहे तो त्याच्यापासून हा जो दुसरा मोबाईल आहे
तर त्याच्या जवळ जो सॅटेलाइट असेल त्याला पाठवतो आणि तो इकडे सिग्नल ट्रान्सफर करतो. तर असं इथं फोन कॉल होतो आणि ह्याच्यामध्ये कोणी असं जास्त इंटरफेअर करू शकतच नाही. म्हणून खूप जास्त सिक्युअर असतं. तर आता ह्या टेक्नॉलॉजी वापरून काही लोकांनी किंवा काही कंपन्यांनी आपापले सर्व्हिसेस काढलेत. जसं की पहिलं Starlink आहे, QPR आहे आणि OneWeb हे खूप जास्त इम्पोर्टंट आहे. खूप अति जास्त इम्पोर्टंट आहे. ह्याच्यावर जोड्या लावा विचारू शकतात. आणखी 4-5 आहे. मी सगळे सांगत नाही कारण की आपल्याला सगळे पाठ करायचेच नाही आहेत. जे इम्पोर्टंट आहे तेच पाठ करायचे आणि बाकीचे जरी जोड्या लावायला आले, तरी ह्याच्यातले जे आहेत, ह्याच्यातले 1-2 असणारच आणि तुमचे जोड्या लावा आरामात सुटून जातील. तर पाठ काय करायचं Starlink कोणाचं आहे? SpaceXचं. आता SpaceX कोणाचं आहे? इलॉन मस्कचं. इलॉन मस्क नाही, इलॉन मस्क. ठीक आहे. तर Starlink SpaceXचं आहे. QPR Amazonचं आहे. OneWeb Eutelsat ग्रुपचं आहे आणि हे OneWeb आहे, हे पण खूप इम्पोर्टंट आहे. कारण की ह्याच्यात भारताचं कॉन्ट्रिब्युशन आहे. भारताचं काय कॉन्ट्रिब्युशन आहे? हे जरी फ्रेंच ग्रुप असला, फ्रेंच कंपनी आहे ही Eutelsat, तरी भारताचा जो इस्रो आहे, इस्रोनी OneWebचे जे सॅटेलाइट्स होते ते लॉन्च केलेले आहेत. आय थिंक 72च्या जवळपास लॉन्च केले होते 2023ला. तर म्हणून हे पण न्यूजमध्ये होतं आणि हे पण खूप जास्त इम्पोर्टंट आहे. तर ह्या एवढं लक्षात ठेवा. Starlink SpaceXचं आहे, QPR Amazonचं आहे, OneWeb Eutelsat ग्रुपचं आहे. ठीक आहे. Starlink तर लक्षात राहूनच जाईल तुम्हाला. फक्त हे लक्षात ठेवा. आणि भारतात फक्त ह्या दोनच कंपन्या आहेत, Starlink आणि OneWeb ह्यांनाच भारतामध्ये लायसन्स भेटलेलं आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट इथं कन्फ्युजिंग राहू शकते, की आपण म्हणजे जे थोडाफार डीपर अभ्यास करतात, तर त्यांना माहीत असेल की जे टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत, तर ते मोस्टली जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये असतात. आता जिओसिंक्रोनस ऑर्बिटमध्ये वगैरे काय ते आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये कधीतरी बघू. तर मोस्टली तिथे असतात. पण आता हे पण टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइटच आहेत. पण हे जे आहेत, हे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये आहेत. म्हणून हा जो एक युनिक वेगळंच काहीतरी घडलेलं आहे. तर ह्याच्यावर एक प्रश्न विचारू शकतात, की हे जे टेलिकम्युनिकेशन सॅटेलाइट्स आहेत, हे कोणत्या ऑर्बिटमध्ये आहेत? आणि हे आहेत लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये. म्हणजे जवळपास 500-550 किलोमीटर आता पृथ्वीच्या सरफेसवरून वरती. आणि जे जिओसिंक्रोनस असतात, ते 35-36 हजारच्या वरती असतात. ठीक आहे. तर हा एक फॅक्ट लक्षात ठेवा. हां. त्याच्यानंतर वर्ल्ड बँक लँड कॉन्फरन्स. आता ही खूप जास्त काही इम्पोर्टंट नाहीये, पण मी ह्याच्यासाठी सांगतोय, कारण की ह्याच्यामध्ये भारताचा जो स्वामित्व स्कीम वगैरे आहे, ह्याचा उल्लेख झाला होता आणि भारताला कंट्री चॅम्पियन असं स्टेटस भेटलं होतं. आता कंट्री चॅम्पियन हे असं काही मेडल किंवा अवॉर्ड वगैरे नाहीये. कंट्री चॅम्पियन फक्त एक असं स्टेटस आहे, की हां, तुम्ही ॲज अ रोल मॉडेल म्हणून वर्क करताय. जसं आपली स्वामित्व स्कीम वगैरे आहे. तर ह्या स्कीम्स खूप जास्त रोल मॉडेल म्हणून पूर्ण जगभरात बघितल्या जात आहेत. ही जी स्कीम आहे, ही आपण स्कीमच्या सेक्शनमध्ये बघू. आता फक्त तुम्हाला सांगायसाठी इथं टाकलंय, की स्वामित्व स्कीम ही आपल्यासाठी खूप जास्त इम्पोर्टंट आहे. आणखी दुसऱ्या गोष्टीसाठी इम्पोर्टंट आहे, तर ती तुम्हाला जेव्हा आपण स्कीमचं टॉपिक घेऊ त्याच्यामध्ये करू. ठीक आहे. त्याच्यानंतर रिपेअरेबिलिटी इंडेक्स कमिटी. आता रिपेअरेबिलिटी इंडेक्स म्हणजे काय आहे, की समजा हा तुमचा एक मोबाईल आहे. आता हा मोबाईल तुमचा बिघडला आणि हा बिघडला तर तुम्ही ओपन करून तो रिपेअर करू शकता की नाही? ते तुमचे चान्सेस रिपेअर करण्याचे तर ते रिपेअरेबिलिटी इंडेक्समध्ये बघितले जातात. म्हणजे काय, की तुम्ही किती प्रमाणात तुमचा मोबाईल दुरुस्त करू शकता. आता बरेचसे मोबाईल्स येतात ते तुम्ही ओपनच करू शकत नाही. बिघडला तर बिघडला. फक्त मोबाईल नाही, बाकीच्या पण गोष्टी ज्या इलेक्ट्रिक गोष्टी आहेत, तर त्या ओपनच करू शकत नाही. कंपनी देतच नाही त्याचं ओपन करायला. ह्याच्याने काय होतं, की बिघडल्यावर तुम्हाला डायरेक्ट नवीन घ्यावा लागतो आणि त्याच्याने ई-वेस्ट वाढतो. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटने आपल्या एक भारत खेरा ह्यांच्या अंडर एक कमिटी काढली आहे, रिपेअरेबिलिटी इंडेक्स कमिटी. तर हे लक्षात ठेवा, भारत खेरा. कसं लक्षात ठेवाल? पुरा भारत कह की रिपेअरेबिलिटी इंडेक्स लाव. काय? पुरा भारत कह की ई-वेस्ट कम करो और रिपेअरेबिलिटी इंडेक्स लाव. ठीक आहे? लक्षात आलं? त्याच्यानंतर विझिंगम पोर्ट. आता विझिंगम पोर्ट हे पण खूप जास्त इम्पोर्टंट आहे. खूप जास्त इम्पोर्टंट आहे. कारण की असं हे पहिलं पोर्ट आहे भारतातलं, की जे ट्रान्सशिपमेंट पोर्ट म्हणून डेव्हलप झालेलं आहे. आता जोपर्यंत आपल्याला ट्रान्सशिपमेंट म्हणजे काय ते कळत नाही, तोपर्यंत ह्याचं महत्त्व आपल्याला कळणार नाही. आता ट्रान्सशिपमेंट म्हणजे काय, की समजा हा एक मोठा जहाज आहे. खूप मोठा जहाज आहे आणि जर मोठा जहाज असला, जेवढा मोठा जहाज आहे, तेवढं जास्त खोलीचं पाहिजे असतं समुद्र. कारण की नाहीतर कसं असतं, की हे जे खालचा भाग आहे, तो ह्याला घासायची खूप जास्त धोका असतो. तर म्हणून खूप जास्त खोल पाहिजे असतं मोठ्या जहाजांसाठी. तर असे मोठे जहाज असतात, ते जिथं डीप वॉटर असतं, तर तिथं थांबतात. आणि काय असतं, की जे बाकीचे जहाज आहेत, छोटे-छोटे जहाज, ते जहाजं याच्यापर्यंत येतात आणि इथलं जे सामान आहे, ते ह्या जहाजात टाकतात आणि ते आपल्या वापस पोर्टपर्यंत येतात. ठीक आहे, कळलं? तर असे खूप सारे जहाज येणार आहेत जवळ छोटे-छोटे, ते इथून सामान इथं टाकणार आणि वापस आपल्या पोर्टपर्यंत येणार. तर हा झाला ट्रान्सशिपमेंटवाला शिप आणि ज्या पोर्टवर थांबलाय, तर तो ट्रान्सशिपमेंटवाला पोर्ट. ठीक आहे, ट्रान्सशिपमेंट पोर्ट. तर असं आपल्या भारतात आतापर्यंत नव्हतं आणि भारत काय करत होता, जो श्रीलंका आहे किंवा सिंगापूर आहे, तर त्यांचे पोर्ट्स वापरत होता आणि त्याच्यातून आपल्याला जवळपास मोर दॅन $200 बिलियन आपल्याला तोटा होत होता दरवर्षीचा.
एवढे पैसे आता आपले वाचणार आहेत. म्हणजे जवळपास 70% ते 80% जे ट्रान्सशिपमेंट आहे आपण दुसऱ्या देशांकडून करत होतो. हा आता आपल्याला एवढा तोटा वाचणार आहे. आणि हे बघा, हे आहे विझिंगम पोर्ट. आता विझिंगम पोर्टमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दिसतंय का? हे बघा, हा जो कलर आहे, इथून एवढा कलर थोडासा वेगळा दिसतोय. म्हणजे हे आपण इथून डीप केलेलं आहे. आधी एवढं डीप नव्हतं. इथं आपण डीप केलेलं आहे. म्हणजे ॲक्चुअली नॅचरल पोर्टच आहे. त्याला आपण आणखी डीप केलेलं आहे. जेणेकरून इकडून जे येणारे शिप्स असतील, त्या इकडून म्हणजे ज्या मोठ्या शिप्स आहेत, त्या इकडून इकडे येतील, इथून पलटतील आणि इकडून वापस जाऊ शकतील. म्हणजे इथे थांबतील, इथून ज्या पोर्टवरच्या ज्या छोट्या शिप्स आहेत, ती इथे येतील, इथले सामान इथे टाकतील आणि वापस इकडे येतील. कळलं? तर असं असणार आहे आपला हा विझिंगम पोर्ट. खूप जास्त इम्पोर्टंट आहे. आणि असं एवढी इम्पोर्टंट न्यूज आहे आणि असं पहिल्यांदाच भारतात काहीतरी घडत आहे, तर प्रिलिमसाठी खूप जास्त इम्पोर्टंट आहे. तर याचं उद्घाटन कोणी केलं होतं? प्राईम मिनिस्टर मोदींनी. आणि हे सांगितल्याप्रमाणे पहिलं डीप वॉटर शिपमेंट पोर्ट आहे आपल्या इंडियामधलं. आता हे कुठे आहे? केरळमध्ये आहे. केरळ. ठीक आहे. इथे लिहून टाकीन नंतर लागलं असतं. आणि हे डेव्हलप कोणी केलंय? अदानी. म्हणजे अदानी सेज नावाची एक त्यांची कंपनी आहे ना, एवढं लक्षात ठेवून द्या, अदानीच आहे म्हणून. त्याच्यानंतर हे इंटरनॅशनल शिपिंग रूट आहे युरोप, पर्शियन गल्फ आणि फार ईस्ट. म्हणजे आता कसं आहे, की समजा हा आहे आफ्रिका. आणि इकडे आहे इंडिया. अरे यार, एकच मिनिट. आता समजा हा आहे आफ्रिका, इकडे पर्शियन गल्फ आहे आणि इकडे आहे इंडिया, इकडे आहे फार ईस्ट. इकडे फार ईस्ट आहे, इकडे हा इंडिया आहे आणि हा पर्शियन गल्फ आहे. युरोपमधून जे येतं सामान आणि इथून जे पनामा, सॉरी, सुएझ कॅनल आहे. सुएझ कॅनल मधून इकडे येतं, इकडून जे येतं आणि हा जो रूट आहे इकडे फार ईस्टकडे जाणारा, ह्याच्यापासून हे जे विझिंगम पोर्ट इथे आहे केरळमध्ये, तर ते फक्त 10 नॉटिकल माईलवर आहे. म्हणजे एवढ्या जवळ आहे. म्हणजे कोणतीही शिप आहे इथे येईल, वापस येईल, परत पलटून एवढ्या इकडे चालला जाईल. म्हणजे कळतंय का? खूप जास्त इम्पोर्टंट हे पोर्ट बनणं आहे आपल्यासाठी. आणि ह्याच्यासाठी स्टॅटिकमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? मेजर पोर्ट्स करायचे आहेत. तर हे विझिंगम पोर्ट लक्षात ठेवा. विझिंगम बंदर. त्याच्यानंतर आर-आर-बी किंवा रिजनल रुरल बँक्स. आता हे आपल्या स्टॅटिकचा पार्ट आहे. पूर्ण पूर्ण स्टॅटिकचा पार्ट आहे. इकॉनॉमिक्समध्ये भेटतं आपल्याला. तरी मी एकदा बॅकग्राऊंड सांगतो, की 1975 ला, म्हणजे 2 ऑक्टोबर 1975 ला आपण ऑर्डिनन्सद्वारे 5 आर-आर-बी काढल्या होत्या. आणि नंतर 1976 ला ॲक्ट आला होता. म्हणजे असं जनरली होत नाही. आपण इव्हन नाबार्डचं वगैरे पण आहे. 1982 ला नाबार्डचा ॲक्ट आहे, नंतर नाबार्ड बनलेलं आहे. ठीक आहे. इथं उलटं आहे. आधी ह्या आर-आर-बी झाल्या, नंतर ते ॲक्ट बनलं. ऑर्डिनन्सद्वारे आर-आर-बी आल्या आणि नंतर ॲक्ट आला. ठीक आहे. 1976 ला लक्षात ठेवा. तर झालं काय होतं, की 1975 पासून तर जे 2000चं पहिलं दशक होतं तिथपर्यंत जवळपास 193 आर-आर-बीज झाल्या होत्या. म्हणजे एका स्टेटमध्ये जवळपास 10च्या वरती पण झाल्या होत्या काही-काही ठिकाणी. तर त्या खूप जास्त इनइफिशियंट होत्या. म्हणजे जेवढं एकच ऑर्गनायझेशन असेल तेवढं जास्त इफिशियंट असेल ना, तर खूप जास्त इनइफिशियंट झाल्या होत्या. इन्सॉल्व्हन्सीच्या वगैरे पण बऱ्याचशा केसेस होण्याचे चान्सेस होते. तर त्याच्यामुळे काय झालं होतं, की एक कमिटी बसवली आपण. कोणती? व्यास कमिटी. डॉक्टर व्यास कमिटी बसवली 2001 ला. त्यांनी काय सांगितलं, की ह्या ज्या खूप साऱ्या ज्या आर-आर-बीज झाल्यात त्यांना एकत्र करा आणि एक स्टेट एक आर-आर-बी असली तिथपर्यंत आणायचं आहे. तर आपण काय ठरवलं, की काही फेजेस करू. त्या फेजेसमध्ये आपण एक-एक करत कमी करू. तर पहिला फेज जो होता 2006 ते 2010, ठीक आहे. तर तिथून सुरुवात झाली आणि 3 फेजेस पर्यंत आपण 193 पासून तर 43 पर्यंत आलो. ठीक आहे. आणि आता जो चौथी फेज आहे त्याच्यात आपण ठरवलं, की हे 43 आहे, हे पण संपवून आपण एक राज्य, एक आर-आर-बी करायचं. म्हणजे आता किती? 28 होणार. ह्याच्यातले 26 एका स्टेटमध्ये एक असणार आणि 2 युटीजमध्ये म्हणजे युनियन टेरिटरीजमध्ये असणार, केंद्रशासित प्रदेशात असणार. तसा हा चौथा टप्पा आहे आताचा. तर हे झालं करंट. हे सगळं सांगितलं तुम्हाला, एक्सप्लेन केलंच आहे ना सगळं. 26 आर-आर-बी होत्या, म्हणजे 26 आर-आर-बीचं एकत्रीकरण झालंय. 43 चे 28 झाले आणि 26 राज्यात आणि 2 युटीमध्ये असे टोटल 28 आहेत. आणि ह्याला काय म्हणतात? वन स्टेट वन आर-आर-बी पॉलिसी. हे पण लक्षात ठेवा. चौथा टप्पा होता. पहिली फेज सांगितली. 193 आर-आर-बी होते, हे पण सांगितलं. 43 झाले, हे पण सांगितलं. सगळं सांगितलं. आता हे स्टॅटिक तुम्हाला चांगलं करायचं आहे. खूप चांगलं करायचं आहे. आणि म्हणजे ह्याच्यावर नेमकं वॉच कोण ठेवतो? नाबार्ड ठेवतं, की म्हणजे सगळं नाबार्डकडे आहे, की आर-बी-आयकडे पण काहीतरी आहे, की सगळंच आर-बी-आय बघतंय? हे सगळं तुम्हाला स्टॅटिकमधून करायचं आहे. इथं मी सगळं दिलेलं नाही. हां, ही हिस्सेदारी एक लक्षात ठेवा, की जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे त्याच्याकडे 50% स्टेक असतो ह्या आर-आर-बीचा. जे स्टेट गव्हर्नमेंट आहे त्याच्याकडे 15% असतो आणि स्पॉन्सर्ड बँकेकडे 35% असतो. ह्या दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. स्पॉन्सर्ड बँकेकडे स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा जास्त असतो, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर कवच. आता कवच काय आहे? तर डोक्यात काय येतं? कवच म्हटलं की प्रोटेक्शन. आता हे कशाचं प्रोटेक्शन आहे? 2 ट्रेनचं. 2 ट्रेन एकमेकाला धडकल्या नाही पाहिजे म्हणून. आता ओडिसामध्ये वगैरे झालं होतं बघा, खूप मोठा ॲक्सिडेंट. 2 ट्रेन एकमेकाला धडकल्या होत्या. तर तसं होऊ नये म्हणून कवच सिस्टम आणली आहे. आता कवच सिस्टम काय आहे? की समजा इथं हा एक रेल्वेची टपरी आहे
आणि इथे एक सिग्नल आहे आणि इथे एक सिग्नल आहे. इकडून एक ट्रेन येत आहे, इकडून एक ट्रेन येत आहे. आणि ह्याच्यामध्ये काय RFID टेक्नॉलॉजी आहे. आता RFID टेक्नॉलॉजी काय असते त्याच्यात आपल्याला जायचं नाही. ती फास्टॅग वगैरे आपण वापरतो, इथे पण RFID टेक्नॉलॉजी असते. तर इथे काय GPS आणि RFID टेक्नॉलॉजी दोन्ही वापरतात आणि ह्याच्यातून ह्यांच्या दोघांमध्ये कनेक्शन म्हणजे कॉन्टॅक्ट होत असतो. आणि समजा एकाच ट्रॅकवर आले ह्या दोन्ही ट्रेन्स आणि ह्या सिग्नलला ह्यांनी पार केलं. इथं रेड सिग्नल आहे, इथं पण रेड सिग्नल लागला आणि स्टील ह्यांनी पार केलं. तर हे जे ह्युमनच्या हातात जे ड्रायव्हर्स असतात, म्हणजे ड्रायव्हर्सच्या हातात जे पूर्ण ट्रेन असते, तर ते ट्रेनचं पूर्ण कंट्रोल टेक्नॉलॉजीकडे येतं आणि टेक्नॉलॉजी काय करते, ह्यांना ब्रेक मारते आणि डायरेक्ट इथं थांबवून टाकते दोघांनाही. म्हणून ह्याच्याने असं कोल्युजन होणार होतं किंवा यांचा टक्कर होणार होती, ती थांबते. कळलं? तर हे ट्रेनची टक्कर थांबवण्यासाठी आहे कवच. आणि इथं काय यूज केलंय, RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन टेक्नॉलॉजी आहे. कळलं? लक्षात ठेवा, RFID टेक्नॉलॉजी इथं वापरतात, एवढंच लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या डीपमध्ये जायचं नाही की टेक्नॉलॉजी वर्क कशी करते वगैरे. UPSC ला वगैरे विचारू शकतात. आता त्रिभुवन सहकारी विद्यापीठ हे पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. का बरं? कारण की आता जे सहकारी किंवा कोऑपरेटिव्ह आहे, ह्याला 2025 ला UN इंटरनॅशनल इयर ऑफ कोऑपरेटिव्ह डिक्लेअर केलं होतं. सोबत आता लोकसभेने हे जे विद्यापीठ काळ आहे ते काढण्यासाठी वेगळं बिल पारित केलंय. ठीक आहे. ह्याचा अर्थ काय की आता पुढचे 3-4 वर्ष जसं मिलेटला म्हणजे मागच्या 3-4 वर्षापासून पूर्ण चोळून खाल्लंय एक्झाम्सनी, त्यासारखं आता सहकारीचं होणार आहे, कोऑपरेटिव्हचं होणार आहे. पुढचे 3-4 वर्ष बघा प्रश्न असणारच आहेत. सहकारी किंवा कोऑपरेटिव्हवर दरवर्षी प्रश्न असणार आहे. MPSC, UPSC कंबाईनला कुठेतरी प्रश्न दिसणार आहे तुम्हाला सहकारीवर, कोऑपरेटिव्हवर. म्हणून सांगतो स्टॅटिकसाठी कोऑपरेटिव्ह विषयी जेवढं काही माहिती आहे सगळं चांगलं करून ठेवा. ठीक आहे. तर आता ह्याचं कारण बघू की त्रिभुवन सहकारी विद्यापीठ ह्याच्यासाठी लोकसभेने एक सेपरेट बिल पास केलंय. ठीक आहे. सहकारी युनिव्हर्सिटी बिल म्हणून. कोणाच्या नावाने? त्रिभुवन. आता त्रिभुवन दास पटेल कोण होते? की ज्यांनी आनंद माहित ना, वर्गेसी कुरियन मिल्कचं रिव्हॉल्युशन ज्यांनी आणलं, तर ते वर्गेसी कुरियन यांनी वगैरे मिळून आनंद सिटी काढली होती. आनंदला काय म्हणतात? मिल्क सिटी ऑफ इंडिया किंवा मिल्क कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हणतात. ठीक आहे. जी आनंद सिटी आहे गुजरातची त्याला. तर हे इंडियाज फर्स्ट नॅशनल कोऑपरेटिव्ह युनिव्हर्सिटी आहे. जे फर्स्ट वगैरे असतं असं आपल्याला माहिती पाहिजे असतं. म्हणून हे त्रिभुवन सहकारी विद्यापीठ कुठे आहे? आनंदमध्ये आहे. एवढं लक्षात ठेवा. स्टॅटिकमध्ये काय करायचं आहे? सगळं आपल्याला जेवढं कोऑपरेटिव्ह विषयी माहिती आहे, म्हणजे माहिती पाहिजे, सगळं स्टॅटिक मधून तेवढं करायचं आहे. तिथं भेटून जाईल तुम्हाला. आता त्रिभुवनदास पटेल कोण होते? एकदा आपण यांच्यावर पण नजर टाकून देऊ, कारण की यांच्यावर बिल आहे. कुठं ना कुठं प्रश्न येऊ शकतो. खूपच जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही मला, बट रिस्क नको म्हणून इथं सांगितले तुम्हाला. हे काय, जे हरिजन सेवक समिती होती त्याचे प्रेसिडेंट होते 1948 पासून तर 1983 पर्यंत. त्यानंतर कैरा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स युनियन्स लिमिटेड हे त्यांनी काढलं होतं. आता हे कुठे आहे? हे पण आनंद जवळच आहे. ह्याचं म्हणजे आनंद पण ह्याचाच पार्ट होता आधी. त्याच्यानंतर रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळाले यांना 1963 ला आणि पद्मभूषण 1964 ला भेटलेला आहे. तसे त्रिभुवनदास पटेल होते. त्याच्यानंतर काही आपण ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत थोडक्यात, ज्या 1-2 वाक्यातच आपल्याला माहित पाहिजे, त्या इथं कव्हर केल्या आहेत. 3-4 गोष्टी आहेत ह्या. पम्बन ब्रिज आहे. पम्बन ब्रिज हे तामिळनाडूमध्ये आहे आणि जे रामेश्वरम आहे ते एक वेगळं आयलँड आहे. त्याला आणि मेनलँडला हे कनेक्ट करतं. तर होत काय होतं, की आधी हा एक ब्रिज होता, ओल्ड ब्रिज. तर तो असा असा ओपन होत होता आणि वादळ वारे वगैरे आले होते. त्याच्याने हा कोलमडला होता. म्हणजे बऱ्यापैकी त्याची नासधूस वगैरे झाली होती. म्हणून आपण ठरवलं, की एक नवीन ब्रिज बांधायचा. त्याच्या बाजूला एक नवीन पम्बन ब्रिज बांधलेला आहे. तर हा ब्रिज कसा आहे बघा, हा पूर्ण लिफ्ट होतो. पूर्ण लिफ्ट होतो. इथून खालून जातो, खाली असतो नॉर्मल, तिथून पूर्ण अशी एक ट्रेन जाते आणि त्याच्यानंतर जे शिप्स आहेत, शिप्स किंवा जे जहाज वगैरे आहेत, तर ते इकडून इकडे येण्यासाठी, मधून येण्यासाठी त्यांनी हे जे आहे, हे खाली वरती होईल असं मेकॅनिझम लावलेलं आहे. ठीक आहे. आलं लक्षात? हा. तर हे असं आहे पम्बन ब्रिज. आलं लक्षात? हा जुना आहे आणि हा वाला नवीन आहे. हा जो नवीन आहे हा खाली वरती होतो. ठीक आहे. हे बघा, इंडियाज फर्स्ट व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे सी ब्रिज. आलं लक्षात? व्हर्टिकल लिफ्ट आहे. हम्म. त्याच्यानंतर प्रवाह पोर्टल हे कोणी काढले? RRB ने. एवढंच लक्षात ठेवा. प्रवाह पोर्टल RRBचं आहे. प्रवाह पोर्टल RRBचं आहे. एवढंच लक्षात ठेवा. त्याच्या पुढे जास्त लक्षात ठेवूच नका. फक्त रिस्क नको म्हणून हे सांगितलेलं आहे. प्रवाह पोर्टल कोणाचं आहे? कुठे ना कुठे विचारू शकतात. त्याच्यानंतर डीप टेक स्टार्टअप. डीप टेक, आता डीप टेक म्हणजे काय? डीप टेक्नॉलॉजी म्हणजे काय? की आता नवीन नवीन ज्या टेक्नॉलॉजी येत आहेत, AI म्हणा, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डीप लर्निंग. आता डीप लर्निंग म्हणजे काय? की मशीन लर्निंगचाच हा पुढचा पार्ट आहे डीप लर्निंग. ठीक आहे. मशीन लर्निंग म्हणजे काय? की मशीन आहे ती, तिला काहीतरी गोष्टी अल्गोरिदम वगैरे दिलाय, त्याच्यानुसार ती लर्न करत असते. ते आहे डीप लर्निंग. ठीक आहे. आणि हे डीप टेक्नॉलॉजी ह्याच्याच बेसिसवर बऱ्याचशा आजूबाजूच्या ज्या टेक्नॉलॉजी आहेत त्या आहेत. कोणत्या कोणत्या रोबोटिक्स येतं, त्याच्यात सेमी कंडक्टर येतं, ब्लॉकचेन येतं, बायोटेक्नॉलॉजी वगैरे येतं, ड्रोन्स आहेत, ई व्हेकल आता ज्या नवीन कार्स वगैरे आल्या त्या सगळ्या ह्याच्यावरच्या आधारित जे स्टार्टअप्स आहेत ते म्हणजे डीप डीप टेक्नॉलॉजी स्टार्टअप्स आहेत. ठीक आहे. आलं लक्षात?
त्याच्यानंतर शक्ती पॉलिसी. आता शक्ती पॉलिसी म्हणजे काय? स्कीम फॉर हार्नेसिंग अँड अलोकेटिंग कोयला. आता इथे काय नाही, कोयला वर्डच आहे, KOYALA, कोयला वर्डच आहे. कोयला ट्रान्सपेरेंटली म्हणजे काय? स्कीम फॉर हार्नेसिंग अँड अलोकेटिंग कोयला ट्रान्सपेरेंटली. तर ती ही पॉलिसी आहे. तर ही पॉलिसी म्हणजे काय? ह्याच्यातलं लक्षात काय ठेवायचं? आपलं के फॉर कोयला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. शक्तीतला के फॉर कोयला एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आणि ही कोळशासाठी जी पॉलिसी आहे. आता त्या पॉलिसीमध्ये काय आहे, की तुम्ही म्हणजे जी गव्हर्नमेंट आहे ती कोणाला कोळसा कसा भेटेल, किती कोळसा भेटेल, तर ते आणि ते जे खाणी वगैरे आहेत, तर त्याच्याशी जी त्याच्याविषयीची जी पॉलिसी आहे ती म्हणजे शक्ती पॉलिसी आहे. आणि हे 2017ला ही पॉलिसी आली होती किंवा हे धोरण आलं होतं. आणि आता मागच्या वर्षी 8 श्रेणी होत्या आधी, तर त्या बदलून 2 श्रेणी किंवा 2 विंडोजमध्ये त्याला कन्व्हर्ट केलं आहे. 2 विंडोज कोणते आहेत? एक आहे फिक्स प्राइसमध्ये कोणाला भेटेल त्यासाठी आहे, आणि दुसरं आहे की काय म्हणतात त्याला, अलोकेशन बेस्ड कोणाला भेटेल, कसं भेटेल त्यासाठी आहे. तर अशा 2 विंडोज आहेत. ठीक आहे. तर ह्या आपल्याला खूप जास्त लक्षात ठेवायची गरज नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा, शक्ती पॉलिसी कोळशासाठी आहे. ठीक आहे. एवढंच लक्षात ठेवा. तर असे आहेत आपले हे पूर्ण इकॉनॉमीचे करंट अफेअर्स. आणि ह्याची पीडीएफ पाहिजे असेल तर पीडीएफ तुम्हाला जी शॉर्ट नोट्सची आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर भेटेल @MPSC PLUS UPSC. आणि जर तुम्हाला ही जी ओरिजिनल पीडीएफ पाहिजे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काहीतरी सांगितलेलं आहे, किंवा आपल्या कमेंट सेक्शनमध्ये पण सांगून देईल. तर तुम्ही तसं करू शकता. ठीक आहे. चालेल मग. बाय बाय. आर्थिक घोडामोडी आपल्या संपलेल्या आहेत.